नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। 1 एप्रिलपासून सर्वांना खुशखबर। 21 मार्च शुक्रवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ती म्हणजे 7/12 संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे। महसूल विभागाने राज्यभर जिवंत 7/12 मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ज्यामुळे वारसांना शेतजमिनीच्या कायदेशीर प्रक्रियांमध्ये सोपे मार्गदर्शन मिळेल आणि शासकीय योजनांचा लाभ अधिक सहज होईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहेत। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात। नुकतेच काही दिवसांपूर्वी फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देण्यात आला आहे। त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर कदाचित येऊ शकतो, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 7/12 मधील मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करण्यासाठी महसूल विभाग 1 एप्रिलपासून जिवंत 7/12 मोहीम हाती घेणार आहे। विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रम आराखड्याअंतर्गत ही मोहीम राबविली जाणार आहे। 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे। त्याची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार शासनाने बुधवारी आदेश काढले। जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत 7/12 वर गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे। हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित तहसीलदारांची तालुक्यांकरिता समन्वय अधिकारी, संबंधित जिल्हाधिकारी यांची नियंत्रण अधिकारी तर विभागीय आयुक्त यांची विभागीय नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विमानतळाचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने प्रवाशांसाठी असलेल्या वापरकर्ता विकास शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे। त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना येत्या 1 एप्रिलपासून अधिक रक्कम मोजावी लागणार आहे। सध्या देशांतर्गत प्रवाशांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही, मात्र त्यांच्याकडून आता शुल्क आकारले जाणार आहे। देशांतर्गत प्रवाशांसाठी 325 रुपये शुल्क प्रस्तावित आहे। सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासी 187 रुपये शुल्क भरतात, ते 650 पर्यंत वाढण्याचा प्रस्ताव आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी बस व वाहने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असतील याची संबंधित शाळेने दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या आहेत। पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता व जिल्हा प्रवासी समन्वय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, जगभरातील विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असून जगभरातील भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजांसाठी घरबसल्या बुकिंग करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे।